आजचा दिवस खूप छान आहे कारण आज आपण आलो आहोत एक सुंदर आणि शांत कोकणातील वारे बीच इथे. रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटं पण अप्रतिम ठिकाण आहे जिथे नेचर, स्वच्छ निळं पाणी आणि शांत वातावरणचा अनुभव मिळेल. खरोखरच मनाला शांती देणारं ठिकाण आहे. मी ज्या विलामध्ये स्टे केलेला तिथूनच अगदी वॉकिंग डिस्टन्सवर हा बीच आहे. त्यामुळे मॉर्निंग आणि इव्हिनिंगलाही चालता येतं. इथे लोकांची फार गर्दी नव्हती, त्यामुळे मला शांतपणे समुद्राच्या लाटा आणि सूर्यास्ताचा आनंद घेता आला. आजच्या व्लॉगमध्ये वारे बीच, आरे बीच आणि आरे वारे बीच. आरे वारे म्हणजे जिथे दोन किनाऱ्यांमधलं एक सुंदर व्ह्यू, समुद्राची निळी झलक बघायला मिळणार. कोकणातलं हे एक निसर्गरम्य पण अजूनही कमी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. इथे येताना मला एक लोकप्रिय संवाद आठवला स्वप्नील जोशीच्या इंटरव्ह्यूचा, ज्यामध्ये स्वप्नील जोशी म्हणतो की रत्नागिरीतील कोकणाचे बीच, त्यात आरेवारे बीचचं त्याने उदाहरण दिलं. त्याचं इतकं सुंदर कौतुक केलेलं आहे की त्यापुढे मालदीव किंवा मॉरिशसचे बीचेस पण फिके वाटतात. खूप सुंदर बीच आहे हा वारे बीच. कोकणाच्या निसर्गात इतका शांत किनारा मी फार दिवसात पाहिलेला नव्हता. वारे बीचचा हा सौंदर्यपूर्ण नजारा मनाला शांती देतो. समुद्राची निळी झलक, लाटांचा म्युझिक सारखा खळखळणारा आवाज, सूर्यास्त आणि या समुद्राच्या लाटांसोबत खेळताना मला फार मजा आली. यामुळे सगळा स्ट्रेस निघून गेला आणि मन शांत झालं. आजचा हा दिवस एक सुंदर मेमरी घेऊन संपत आहे. सूर्य मावळताना आकाश नारंगी प्रकाशाने बीचचा परिसर न्हाऊन निघाला. एकदम सिनेमॅटिक वातावरण झालं आणि सनसेटचा मी पूर्णपणे आनंद अनुभवला. आता मी माझ्या स्टेसाठी विलाकडे परतत आहे, जो अगदीच जवळ आहे. त्यामुळे सनसेटचा आनंद मला बराच वेळ घेता आला आणि आता सनराईजसाठीही मी उद्या लवकर बीचवर निघणार आहे. समुद्रावर चालताना तुम्हाला जो वाराचा अनुभव मिळतो तो बोलून सांगता येणं कठीण आहे. त्यामुळं इथलं वातावरण प्रत्यक्ष अनुभवल्याचा जो फील आहे तो तेव्हाच मिळेल. त्यामुळे तुम्हीही नक्कीच भेट द्या आणि अजून कुठले चांगले बीच असतील तर तसं कमेंटमध्येही नक्की सांगा.
आम्ही गणपतीपुळेपासून जवळील एका अगदी शांत आणि अप्रतिम बीच रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. आरेवारे बीच रिसॉर्ट जवळ. या बीचला लागूनच वारे बीच आहे, पण तरीही फारसा लोकांना माहिती नसलेला बीच आहे. म्हणूनच इथे आल्यावर गर्दी नाही, आवाज नाही, फक्त लाटांचा सूर आणि वाऱ्याची थंड झुळूक. या रिसॉर्टमध्ये स्टे घेतलेला आणि येथून पुढे आम्ही रिसॉर्टमधून बाहेर खाली पडलो. खाली म्हणजे खाली रिसॉर्टच्या खाली स्टेअर्सवरून उतरल्यानंतर खाली समुद्रकिनाऱ्यांची शांत लाट होती आणि गर्दी काहीच नव्हती. खूप शांत आणि निसर्गात न्हायलेली जागा आहे. हा समुद्रकिनारा इतका सुंदर आणि शांत आहे की तुम्हाला लगेचच उत्साह येतो. या बीचच्या समोर दोन बीचेसचा संगम होतो. त्याला आरेवारे बीच म्हणतात. आरे बीच आणि वारे बीच हे दोन्ही एकत्र आल्याने हे नाव पडलं. हे दोन्ही बीचेस फक्त काही किलोमीटर अंतरावरती आहे आणि एकत्र येऊन एक अप्रतिम निसर्गरम्य किनारा तयार करतात. हे ठिकाण गणपतीपुळेपासून साधारण 8 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यामुळे गर्दीपासून दूर, शांत वॅकेशनसाठी एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला गणपतीपुळे जवळ एक शांत, सुंदर आणि क्राऊड फ्री बीच एक्सपिरियन्स करायचा असेल तर आरेवारे बीच नक्की बघा. आणि आम्हाला हे ठिकाण खूप आवडलं. रिसॉर्टमधून उठून काही पायऱ्या उतरल्या की लगेचच समुद्र. इथली वाळू मऊ आहे, समुद्र स्वच्छ आहे आणि हा समुद्र जरा खोल आहे, त्यामुळे खोल पाण्यात जाणं टाळलेलं बरं. तर हा होता आमचा इथला आरे बीचचा अनुभव. आणि पुढे आता आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहे आणि त्यानंतर आरेवारे बीचचा संगम जिथे होतो त्या बीचलाही एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही कोकणामधला तुम्हाला कोणता बीच सगळ्यात आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे जे पाणी आहे ना, अगदी स्वच्छ, क्लिअर आणि क्रिस्टल क्लिअर दिसतं आहे. या पाण्यामध्ये शंख पण दिसतात, छोटे मोठे शंख ज्यामध्ये जीव पण आहे, जे रांगत रांगत पाण्यात चालताना बघता येतं. छोटे मोठे खेकडे पण दिसतात. या पाण्यामध्ये बरेच कलरफुल खडक पण आहेत आणि या खडकांना शंख शिंपले चिकटलेले होते. आणि वाळूमध्ये 2 रोपटं पण दिसले. आजूबाजूला खूप शंख शिंपले पडलेले आहेत, गुळगुळीत झालेले दगड आहेत, खडक आहेत. सकाळचा व्ह्यू घेतल्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्त्यामध्ये होते 2 गरम गरम घावण आणि चटणी. मग पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालो गणपतीपुळे. ऑन द वे आरेवारे बीचचा हा व्ह्यू बघायला मिळाला. किती सुंदर आहे. अथांग समुद्राचा नजारा घेतला आणि वळालो पुढच्या प्रवासाला. गणपतीपुळ्याला पोचलो. तिथे खूप गर्दी होती. गर्दी असण्याचं कारण म्हणजे गणपतीपुळे मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील गणपतीपुळे हे एक सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील एक प्रसिद्ध, प्राचीन आणि स्वयंभू म्हणजे स्वनिर्मित गणेश मंदिर आहे. 400 वर्ष जुन्या मूर्तीसाठी ओळखलं जातं. मंदिराच्या जवळच गणपतीपुळे बीच आहे, जिथे वॉटर स्पॉट ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा हा बीच प्रसिद्ध आहे. तसंच इथे रत्नागिरी सरस महोत्सव पण होता, पण आम्हाला आधी गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी लाईन होती. ही लाईन मला वाटतं अर्धा तास मला लागला. अर्धा तासानंतर लाईन संपली आणि त्यानंतर आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. इथे दर्शन घेताना मन आपोआप शांत होतं. कोणतीही मोठी गडबड नाही, फक्त भक्ती, श्रद्धा आणि बाप्पाचं अस्तित्व. गणपतीपुळे मंदिराची खास गोष्ट म्हणजेच डोंगराभोवतीची प्रदक्षिणा. समुद्र, हिरवळ आणि मंद वारा. प्रदक्षिणा करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि हा मंदिराच्या अगदी समोर आहे हा सुंदर निळा गणपतीपुळे बीच. श्रद्धेनंतर इथे उभं राहिलं की मन अक्षरशः ताजंतवानं होतं. वॉटर स्पॉट्स ॲक्टिव्हिटी होतात, त्यामुळे खूप गर्दी, खूप क्राऊड इथे बघायला मिळतो. आणि आसपास इथे भरपूर नारळाचे ऊस विकायला ठेवतात. इथे नारळ पाणी पिल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, ते म्हणजे रत्नदुर्ग फोर्ट.
आता आपण आलो आहोत रत्नागिरीच्या ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याजवळ. हा किल्ला समुद्राच्या किनाऱ्यावरती उभा आहे आणि त्याच्या भव्य इतिहासामुळे त्याला भगवती किल्ला असंही ओळखलं जातं. रत्नदुर्ग किल्ला हा 16व्या शतकात बांधण्यात आला होता. सुरुवातीला आदिलशहाच्या ताब्यात होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670मध्ये मराठ्यांच्या ताब्यात घेतला. यानंतर याचा उपयोग समुद्रकिनाऱ्यावर समुद्री संरक्षणासाठी आणि शत्रूंना रोखण्यासाठी केला जात होता. हा किल्ला खूपच विशाल आणि घोड्याच्या नाल्यासारखा म्हणजे हॉर्स शो शेप्ड आकारात आहे आणि तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्याच्या आत भगवती देवीचं मंदिर आहे, त्यामुळे हा किल्ला भगवती किल्ला म्हणूनही ओळखला जातो. इथे तुम्हाला बुरुजावरून समुद्राचा पॅरानॉमिक व्ह्यू बघायला मिळतो. प्राचीन भिंती आणि इथे बरेच बुरुज आहेत. 10-12 बुरुज तर ऑन द वे बघायला मिळाले आणि तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे, त्यामुळे हा खूप टॉप साईडनी समुद्राचा व्ह्यू बघायला मिळतो. संध्याकाळी इथलं वातावरण छान असतं आणि सूर्याच्या प्रकाशामुळे किल्ला हा सुरेख वाटतो. जर का इतिहास, कोस्टल व्ह्यूज आणि शांत गोष्टी अनुभवायच्या असतील तर रत्नदुर्ग फोर्ट रत्नागिरीच्या ट्रिपमध्ये नक्की ॲड करू शकतो. या फोर्टपासून जवळच लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसमधून सूर्यास्ताचे दृश्य हे अगदी अप्रतिम दिसते. रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास अनुभवून आम्ही परत निघालो आरेवारे बीच रिसॉर्टकडे. संध्याकाळ हळूहळू उतरायला लागली आणि आम्ही आरेवारे बीचचा सनसेटचा अनुभव घेण्यासाठी बीचवरती निघालो. सूर्य मावळत असताना आकाश केशरी रंगात रंगून गेलं. या बीचवरती झिप लाईनही होतं, त्यासाठीही टुरिस्टनी गर्दी केलेली. रात्री मात्र बीचने अजूनच शांत रूप घेतलं. चंद्रप्रकाशात चमकणारा समुद्र, लाटांचा आवाज आणि मनात एक वेगळीच शांतता निर्माण केली.
हा सुंदर अनुभव घेऊन आम्ही शेवटी निघालो. मित्रांनो, तर हा होता आमचा कोकणचा प्रवास. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.